नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये हत्तीची गोष्ट बघितली व दुसऱ्या भागामध्ये गोपाळगडाचा इतिहास आणि स्थलदर्शन सुरू केले। आता तिसऱ्या भागात देखील आपण स्थलदर्शन करता करता इतिहासाची सुद्धा माहिती घेऊया। मित्रांनो, जेव्हा आपण तो जलखंडक पाहिला आणि तिथून आपण किल्ल्याच्या आतच्या प्रवेशातनं आत आलो, तेथून आपण किल्ल्यामधलं पाणी व्यवस्था पाहिली। पाणी व्यवस्थेच्या बाजूलाच आपल्याला ही प्रचंड मोठी 4 भिंतींची रचना दिसते। तर आता हे नक्की काय आहे हे सांगता येत नाही। याचं कारण असं की आज जरी आपण प्रवेशाच्या जवळच ही वस्तू बांधलेली बघतो, पण हा मूळचा प्रवेश नाही आहे। त्यामुळे किल्ल्याच्या एका कोपऱ्यात असलेली ही वास्तू आहे। पण हा किल्लेदाराचा वाडा होता की सदर होती किंवा गोदामाची रचना होती हे कन्फर्म रीतीने सांगता येत नाही। त्याचे सबळ पुरावे सध्या उपलब्ध नाही आहेत। पण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कुठेच या भिंतीला कुठेही खिडक्या दिसत नाही, किंवा जसं वाड्यांमध्ये असतात कोनाडे असतात किंवा वासे असतात किंवा वरच्या मजल्यासाठी जे खांबांची रचना केली असते ती काहीच इथे उपलब्ध नाही आहे। त्याच्यावरून असा अंदाज बांधता येतो की कदाचित ही गोदामाची रचना असावी, पण हा केवळ इतिहासशास्त्रज्ञांचा अंदाजच आहे। सध्या सबळ कागदोपत्री पुरावे उपलब्ध नसल्याने ह्याविषयी निश्चयपूर्वक काही सांगता येत नाही। तर अशा रीतीने किल्ल्यामध्ये उभी असलेली 4 भिंतींची ही एकमेव वास्तू आहे। ह्याखेरीजसुद्धा ह्या आमराईमध्ये बऱ्याचशा वास्तूंचे चौथरे आहेत आणि दरवाजे वगैरे आहेत। ह्या असे किल्ल्यांची इतर वास्तू वैभव बघायला आपण किल्ल्याची ही जी आपली धावती भेट आहे ती अशीच पुढे सुरू ठेवूया। वाडा किंवा गोदाम सदृश्य बांधकाम पाहून जेव्हा आपण अंजनवेल किल्ल्याच्या मूळ दरवाजाकडे जायला निघतो तेव्हा वाटेत आपल्याला हा प्रचंड मोठा खड्डा दिसतो। अर्थात हा प्रचंड खोल असा खड्डा केवळ खड्डा नसून ही जुन्या काळची एक विहीर म्हणजेच या किल्ल्यातला एक जिवंत जलस्रोत आहे। अर्थात आता उपसा नसल्यामुळे ही विहीर सुकून गेलेली आहे। अशा रीतीने विहीर पाहून किल्ल्याच्या मूळ दरवाजाकडे जाता जाता आता आपण किल्ल्यातील ऐतिहासिक घटनांचा देखील परत एकदा छोटासा आढावा घेऊया। मित्रांनो, मागील भागामध्ये आपण 1735 पर्यंतचा अंजनवेल उर्फ गोपाळगडाचा इतिहास पाहिला, ज्यामध्ये आपल्याला असं दिसलं की मराठ्यांनी जानेवारी 1735 मध्ये जरी अंजनवेल किल्ला जिंकला तरी पुढील काही महिन्यामध्ये परत एकदा जंजिरेकर सिद्धी ह्या अंजनवेलवर ताबा मिळवण्यात यशस्वी ठरतो। आता ह्या भागामध्ये आपण पुढील इतिहास जाणून घेऊया। पुढील इतिहासामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 1730 साली सुरू झालेली ही जी हत्तीची मोहीम आहे ती 1736 सालाच्या आसपास येऊन संपते आणि मराठे जंजिरेकर सिद्धीविरुद्धची ही मोहीम आटोपती घेतात। पुढे लगेच 2-3 वर्षामध्ये 1737, 38 आणि 39 मध्ये मराठे कोकणातच उत्तर भागामध्ये ठाण्याच्या भागामध्ये हमला करून आज जो ठाणे आणि पालघर जिल्हा आहे येथून फिरंग्यांचं फिरंगाण जे आहे ते पूर्ण समूळ नष्ट करून वसई प्रांतावर ताबा मिळवतात। याच्या पुढे मराठा सत्ता उत्तरेच्या दिशेने जो उत्तर भारतामध्ये सत्ता विस्ताराकडे लक्ष देत राहते आणि येथे ह्या कारणामुळे जंजिरेकर सिद्धीचे मात्र फावते। जंजिरेकर सिद्धी अंजनवेलवर ताबा राखण्यात यशस्वी ठरतो। याच्यानंतर साधारण 10 वर्षांनंतर इसवी सन 1744च्या अखेरीस मात्र एक महत्त्वाची अशी घटना घडते, म्हणजेच आंग्रे कुटुंबातले जे पुढचे सरखेल असतात संभाजी आंग्रे सरखेल यांचा मृत्यू होतो आणि छत्रपती शाहू महाराज ह्या दरम्यान ह्या आंग्रे कुटुंबामध्ये भाऊबंदकी झालेली असते। मानाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे असे 2 भाऊ सरखेल पदावर हक्क सांगतात। त्यामुळे ह्याच्यातल्या भांडणावर तोडगा म्हणून साताराचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम अशी आज्ञा देतात की सिद्धीच्या ताब्यातला अंजनवेल किल्ला जो कोणी जिंकेल त्याला पुढचा सरखेल बनवण्यात येईल आणि ही जी पैज लागते सातारा दरबारमध्ये त्या पैजेचा विडा तुळाजी आंग्रे हे उचलतात आणि 1744च्या अखेरीला तुळाजी आंग्र्यांच्या फौजा अंजनवेल किल्ल्यावर प्रचंड मोठा हमला करतात आणि किल्ल्याला वेढा घालतात आणि अखेरीस तुळाजी आंग्रे ह्या संग्रामात विजयी होऊन हा अंजनवेलचा किल्ला मराठा स्वराज्यात कायमसाठी आणतात। येथून पुढे कधीही सिद्धी किंवा इतर कुठलीही परकीय सत्ता ह्या अंजनवेलच्या किल्ल्यावर मराठा साम्राज्याची इतिश्री होईपर्यंत आक्रमण करत नाही आणि तुळाजी आंग्र्यांच्या ताब्यात
नेहमीसाठी हा किल्ला मराठी स्वराज्यात दाखल होतो. काही इतिहासकारांच्या मते 1744 सालच्या अखेरीला जेव्हा तुळाजी आंग्रे हा किल्ला जिंकतात तेव्हा त्यांचं नाव बदलून गोपाळगड ठेवतात. ह्याचमुळे चिपळूणचा गोविंदगड आणि अंजनवेलचा गोपाळगड अशी गोविंद गोपाळाची जोडी कोकण प्रांतामध्ये प्रसिद्ध होती. मित्रांनो, आत्ताच आपण ह्या किल्ल्यातली विहीर बघितली आणि आपण किल्ल्याच्या दरवाज्यातनं सरळ बाहेर आलो. ते बाहेर येण्यामागे पण एक कारण होतं. मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्हाला इथे समुद्राचा भाग दिसत असेल. हाच एक्झॅक्ट पॉईंट आहे जिथे वाशिष्ठी नदी गोवळकोटावरून म्हणजे चिपळूणवरून येथे येऊन अरेबियन समुद्राला मिळते. आणि हीच जागा होती अंजनवेलच्या मूळच्या बंदराची. आणि तेथून येथे येणाऱ्या मार्गावर किल्ल्याचा महादरवाजा होता. जेव्हा तुम्ही महादरवाजाकडे बघता तेव्हा 2 भक्कम अर्धगोलाकार बुरुजांमध्ये हा किल्ल्याचा महादरवाजा जो आहे तो गोमुखी पद्धतीने लपवलेला आहे. ह्याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की हा गोमुखी पद्धतीचा जे दरवाजाची रचना आहे ही येथे करण्यात आलेली आहे. याचं कारण असं आहे की विजापूरच्या आदिलशहाने मूलभूत रीतीने हा किल्ला बांधला, पण 1661 साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकून घेतले त्याच वेळेला अंजनवेलचा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला आणि त्यांनी त्यांच्या किनारी दुर्गांच्या साखळीमध्ये अत्यंत मजबूत दुर्ग म्हणून याची संपूर्ण पुनर्निर्मिती करून घेतली. आणि या पुनर्निर्मितीमध्ये त्यांनी महाद्वाराची पुनर्रचना केली असावी असा सर्व इतिहासकारांचा कयास आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे दाराच्या समोर असलेला बुरुज की अशा खुबीने महाद्वार लपवले की जर खाडीत कोणी गलबतामधून आले तर त्यांना या किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे हेच कळू नये. आणि जरी दरवाजाची लोकेशन जरी कळली तरी खाडीतनं जरी कोणी तोफांचा मारा केला तर त्याचे गोळे सलग किल्ल्याच्या लाकडी दारांवर न येता हा जो भक्कम तटबंदी असलेला दगडी बुरुज आहे तो आपल्या अंगावर घेत असे आणि दाराचं रक्षण करण्यात येत असे. अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली ही रचना आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला हा एक चौकोनी आकृतीचा बुरुज दिसतो, जी आपल्या भारतीय युद्ध वास्तुशास्त्रामध्ये बघण्यात येत नसलेली अशी दुर्मिळ अशी रचना आहे. ही रचना साधारणपणे जंजिरेकर सिद्धींचा जेव्हा या किल्ल्यावर ताबा होता तेव्हा त्यांनी इंग्रजांच्या किंवा फिरंग्यांच्या इंजिनियरांना बोलवून केली असावी असा इतिहासशास्त्रज्ञांचा कयास आहे. कारण आपल्या मराठ्यांच्या वास्तुशास्त्राप्रमाणे जिथे तिथे आपल्याला अर्धगोलाकार बुरुज दिसतात, पण या संपूर्ण किल्ल्यामध्ये असे बरेच अर्धगोलाकार बुरुज आहे. केवळ हा एकच असा आयताकृती बाहेर आलेला बुरुज आहे. आणि याचा फायदा हाच आहे की हा इतका असा प्रचंड चौकोनी आकृतीने बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरून किल्ल्याच्या तटाच्या बऱ्याच बाहेर येऊन किल्ल्याच्या आतल्या प्रतिकार करणाऱ्या सैन्याला तोफा बंदुकांचा अचूक मारा किल्ल्याच्या दिशेने येणाऱ्या आक्रमणकारी सैन्यावर करता येतो. आणि अशा रीतीने हे या किल्ल्याचं वास्तुशास्त्रीय वैभव आहे. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याचं मूळ प्रवेशद्वार बघून परत एकदा किल्ल्यात प्रवेश करूया आणि त्याचबरोबर मराठा आणि ब्रिटिश दफ्तरामधून तुळाजी आंग्रे सरखेल यांनी हा किल्ला कसा जिंकला त्याचं आलेलं वर्णनही बघूया. तुळाजी आंग्र्यांच्या ह्या युद्धाची माहिती आपल्याला मुंबई कंपनी सरकारच्या फॅक्टरी रेकॉर्ड्समधनं बहुतांश सापडते. आणि ह्याच फॅक्टरी रेकॉर्डमधल्या पत्रांचे मराठी भाषांतर मी तुम्हाला सादर करून दाखवत आहेत. मी काही निवडक पत्र ह्याच्यासाठी निवडलेली आहे ज्याच्यातनं ह्या लढाईची एक ठळक अशा बातम्या आपल्याला कळू शकतात. तर हे एक पहिलं पत्र आहे 10 जानेवारी 1745 सालचं, जे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांना लिहिलेलं आहे. नानासाहेब पेशव्यांना छत्रपती शाहू महाराजांचा हुकूम होतो की इंग्रजांना सिद्धीला मदत करण्यापासून कडक पत्र लिहून समज देऊन रोखायचा प्रयत्न करा. तर त्याचमुळे नानासाहेब पेशवे इंग्रजांना खालीलप्रमाणे पत्र लिहितात. ते पत्रातला उतारा पुढील प्रमाणे: छत्रपतींची इच्छा अंजनवेल व गोवळकोट सिद्ध्याच्या हातून घ्यावा अशी असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणे वेढण्याचा तुळाजीस हुकूम दिला आहे. तुमचे आणि आंग्रे यांचे वैर असल्याने तुळाजीच्या जहाजास तुमच्यापासून उपद्रव होईल तो न व्हावा म्हणून तुम्हाला कळवण्याचे मला छत्रपतींचे हुकूम आहेत. म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. आंग्रे यांनी दोन्ही ठिकाणे वेढली आहेत, तरी ती पूर्णपणे कब्जात येईपर्यंत तुम्ही सिद्धीला मदत देऊ नये किंवा तुळाजीच्या जहाजास अवरोध करू नये. छत्रपतींना जे सुखावह तेच मलाही सुखावं आहे असे समजून चालावे.
अशा रीतीने पेशवे नानासाहेब इंग्रजांना कडक समज देतात. हे कमी की काय म्हणून 20 जानेवारी 1745 रोजी छत्रपती शाहू महाराजांचे सुद्धा इंग्रज गव्हर्नरला पत्र जाते. त्यातला उतारा पुढील प्रमाणे: तुळाजी आंग्रे यास अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे, म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यास त्या कामात अडथळा करू नये किंवा त्रास देऊ नये. तुम्ही आपला वकील माझ्याकडे पाठवून द्यावा, म्हणजे त्याच्याकडून सर्व खुलासेवार माहिती मिळेल. नंतर वकिलाची रवानगी आम्ही तुमच्याकडे करून देऊ. अशा तऱ्हेने परस्परांचा स्नेहभाव वाढेल व विरोधाचा संभवच उरणार नाही. असा मराठ्यांतर्फे इंग्रजांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला जातो आणि इंग्रजांना सिद्दीला दारुगोळा पुरवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जातो. ह्याच वेळेला समांतर गतीने जंजिऱ्याच्या सिद्दीचा देखील इंग्रजांशी पत्रव्यवहार चालू असतो. तोही इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये नोंदलेला आहे. त्याच्यामधलंच एक 14 जानेवारी 1745चं पत्र पुढील प्रमाणे: ह्या पत्रात सिद्दी म्हणतो, तुम्ही मदत पाठवितो असे वचन दिले आहे. अर्थातच ते वचन पुरे होईल. तुमचे गुराब जंजिऱ्याच्या बाऱ्यावर आले. त्यांना अन्नसामग्रीचा पुरवठा मी केला. काही अधिकारी दिले आणि ते गुराब अंजनवेलीत योग्य वेळी पोहोचले. आपली मदत गुराबामुळेच पोहोचू शकली. आंग्र्याने त्यानंतर 4 वेळा हमला केला. तितक्याच वेळा तो परतवून लावण्यात आला. त्यात आंग्र्यांचे अनेक लोक कामास आले. आंग्र्यांचा निर्धार अंजनवेल घेण्याचा आहे, पण तुमच्या मदतीमुळे त्याचे प्रयत्न फसले. याच पुढे 27 जानेवारी 1745 सालचे एक पत्र अजून सापडते. त्यामधले सिद्दी म्हणतो, अंजनवेलवरून बातमी आली आहे, ती कळावी म्हणून लिहिले. मदतीची अत्यंत जरुरी आहे. ह्याचसाठी सिद्दी साताला तुमच्याकडे पाठविला आहे. तो सर्व तपशीलवार हकीकत सांगेल. त्यावरून आमची परिस्थिती किती बिकट झाली आहे ते तुम्हाला कळून येईल. अल्ला खालोखाल माझा भरोसा कंपनीच्या स्नेहावर आहे. माझी सत्ता व संपत्ती तुमच्या विचाराने वासलात लावण्यास ठेवली आहे. ह्यापेक्षा अधिक काय लिहू? तुमच्याकडे मदतीची याचना आहे. 29 जानेवारी 1745च्या पत्रात मात्र सिद्दी आपल्या हातून अंजनवेल कसा गेला हे इंग्रजांना कळवत आहे. त्यात तो म्हणतो, 23 जानेवारी रोजी तुळाजीच्या समुद्रातून व जमिनीकडून अंजनवेलवर दुतर्फा हमला झाला. आमच्या सैन्याने व अधिकाऱ्यांनी बचावाचे तुफानी प्रयत्न केले, पण त्यास यश न येता अंजनवेल तुळाजीच्या हाती पडला. अल्लाची इच्छा कोण उल्लंघणार? त्याची सत्ता मोठी, परंतु त्याची कृपा व्हायला प्रयत्न केले पाहिजेत. आमची ठिकाणे जंजिरा, दंडा, राजपुरी व पद्मदुर्ग तुमचीच आहेत असे समजून रक्षण्यास मदत करा. ह्या संकटाच्या समयी मदत द्या. या कठीण प्रसंगी अल्लाची कृपा आणि कंपनीची मर्जी आम्हाला धीर देत आहे. पाहिलं सिद्दी किती दिनवाणा झालेला तुळाजी आंग्रेंसमोर आणि कंपनी सरकारकडे मदतीची भीक मागत होता. असे आपले पराक्रमी तुळाजी आंग्रे यांनी स्वराज्याच्या हिताकरता अंजनवेल किल्ला स्वराज्यात दाखल केला. आणि ही बातमी स्वतः तुळाजी आंग्रे पुढील पत्रामध्ये त्यांचे जे वकील सातारा दरबारात छत्रपतींच्या सेवेत होते त्यांना देखील कळवत आहे. ते आपण पुढील पत्रात बघूया. हे पत्र 27 जानेवारी 1745 ह्या दिवशी सरखेल तुळाजी आंग्रे यांनी आपल्या सातारा दरबारातील वकील बाळंभट वैद्य यांना लिहिलेले आहे. हे पत्र पुढील प्रमाणे: राजश्री बाळाजी रघुनाथ गोसावी यांची प्रति राजश्री अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य सरखेल रामराम उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष अंजनवेलीस मोर्चेबंदी केली होती. त्यास माघ शुद्ध सोमवारी आरमारा खासा चढवून व खुशकीने जमावासह वर्तमान हल्ला करून 2 तास दिवसा किल्ला फते केला. हे तुम्हास कळावे म्हणून लिहिले असे. अंजनवेली फते केली हे वर्तमान गोवळकोटास किल्ल्यावरी सिद्दी याकूब गोवळकोटी होता. तो 10 लोकांनिशी पळून गेला. मागे कोटातील लोक होते. त्यास मायावी विचार सांगून त्याचे निशाण व लोक बंदरे काही घेतले. आमचे अंमलदार लोक गोवळकोटास रवाना केले. बरे उत्तम केले. त्यांची 200 माणूस वर घेणे म्हणून सांगून पाठविले. हफसियांनी वरून हाक मारून सांगितले, तुम्ही किल्ल्यावरी न येणे, आणि वरून भांडियांची मारगिरी व बंदुकांचा मारा केला. त्याने आमचे 10-5 लोक जखमी होताच हल्ला करून 2 प्रहर करून
लोक 1300-1400 होते. ते पाणी भरवण केले. भृगुवारी गोवळकोटही 2 प्रहरी फते केला. हे संतोषाचे वर्तमान तुम्हास कळावे म्हणून लिहिले आहे. तुम्ही आमचे दरबारी आहात, तरी तेथील दरबारचे वर्तमान वरचेवरी लिहून पाठवत असले पाहिजे. यावेळी बहुत काय लिहिणे लोभ असू दिला पाहिजे. अशा रीतीने ह्या पत्रातनं सरखेल तुळाजी आंग्रे सातार दरबारातले आपले वकील जे बाळाजी रघुनाथ गोसावी होते त्यांना ही आनंदाची अंजनवेल आणि गोवळकोट जिंकल्याची बातमी कळवत आहेत. ह्या लढाईच्या वेळी एक महत्त्वाची घडलेली बाब म्हणजे मराठा फौजेच्या रसदेची जबाबदारी ज्या 2 व्यापाऱ्यांना देण्यात आली होती त्यांनी अंजनवेलच्या वेढ्यामध्ये तुळाजी आंग्रेंना बहुत उत्तम प्रकारे सहाय्य केले. त्याचा मोबदला म्हणून त्यांना अंजनवेलच्या पेठेचे नगरशेठ पण देण्यात आले. नगरशेठ म्हणजेच त्या काळचा व्यापारी संघाचा प्रमुख असं म्हटलं जाईल. त्याला कोकणामध्ये शेट्टे ह्या पदाने संबोधलं जाईल. तर अंजनवेलच्या पेठेची शेट्टेपणाची जबाबदारी बाब शेठ आणि कोलगी शेठ ह्या 2 व्यापाऱ्यांना देण्यात आली. कारण त्यांनी तुळाजी आंग्रे यांना या लढाईमध्ये रसदेची आणि दाणागोट्याची उत्तम प्रकारे सहायता केली होती. त्याबद्दलचे देखील एक पत्र आपल्याला मराठ्यांच्या दप्तरात सापडते. आता आपण अंजनवेलच्या गावात आहोत आणि या गावातनं मी एक इतिहासातलं एक महत्त्वाचं पत्र जे मला मराठा दफ्तरात मिळालं ते तुम्हाला इथे तुमच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. हे जे पत्र आहे हे नौसेना अधिपती सरखेल तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेल जेव्हा सिद्धीकडनं जिंकून घेतला तेव्हा या मोहिमेसाठी ज्या व्यापाऱ्यांनी रसद पुरवण्याचं महत्त्वाचं काम केलेलं त्यांना अंजनवेलच्या व्यापारी पेठेचं शेट्टेपण हे पिढीजात वंशपरंपरेने दिलं आणि त्याच्याचबद्दलचं हे आज्ञापत्र मराठ्यांच्या दफ्तरात उपलब्ध आहे. ते मी तुम्हाला जसंच्या तसं वाचून दाखवतो. आज्ञापत्र. समस्त राज्यकार्य धुरंधर विश्वासनिधी राजश्री तुळाजी आंग्रे सरखेल बाप सेठ कोलगी सेठ पेठ किले गोपाळदुर्ग सुमासित अर्बैन मयाव अलफ म्हणजेच इसवी सन 1745 हुजूरपर्यंत विजयदुर्गेचे मुकामी येऊन अर्ज केला की साले गुदास्ता साहेबी जागा फते केला. त्यास मोर्चेबंदीचे समय आपण चाकर वाणी उद्मी समागमे घेऊन श्रम मशागत केली आहे. कृपा करावी म्हणून किले मजकुराचे सेटेपणाचे वतन आपणास करार करून सरफराजी करावी म्हणून येवेसी गोपाळदुर्गीहून हकीकत लिहून आली. त्यावरून मनास आणून तुमचे चाकरीवरी नजर देऊन पेठेचे महामुरी बदल तुजला किले मजकुराचे पेठेचे सेटेपण करार केले असे. वतन संबंधे सेटवंशी 175 पाऊणसे उगवणी करून आज्ञापत्र सादर केले असे. पुत्र पौत्र वंशपरंपरेने वतनाचा उपभोग करून वाणी उद्मी अशा रीतीने हे वतनपत्र खूप मोठे आहे. आणि त्याच्यातलं पुढचं महत्त्वाचं वाक्य म्हणून पेठेचे महामूरवासी कस्त मेहनत करून सुखरूप राहणे वतन समर्थे तुझला पालक व कायदा करार केला असे. अशा रीतीने तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलच्या जे पेठेचे शेटेपण आहे ते हे दोन जण व्यापारी होते बाब शेठ आणि कोलगी शेठ ह्या दोघांना वतनपत्र करार करून दिलेले. अशा रीतीने ह्या अंजनवेलच्या गावासंबंधी हा महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आपण तुळाजी आंग्रेंच्या पराक्रमाची गाथा इतिहासाच्या दफ्तरातनं तपासून पाहिल्यानंतर आपलं किल्ल्याचं स्थळदर्शन परत चालू ठेवूया. किल्ल्याचा दरवाजा पाहून परत किल्ल्याच्या अंतर्गत भागात आल्यावर दरवाजाच्या शेजारीच अशा जिन्यांवर चढून येऊन आपण दरवाजाच्या बाजूलाच असणाऱ्या भक्कम बुरुजावर पोहोचतो. ह्या बुरुजावर एक सुंदर असा भगवा झेंडा लावलेला आहे आणि त्याचबरोबर या बुरुजाच्या पलीकडे असलेल्या खाडीच्याही पलीकडे असणारा एनरॉनचा पॉवर प्लांट म्हणजेच रत्नागिरी विद्युत निर्मिती केंद्र आपलं लक्ष वेधून घेतं. हा एक भला भक्कम बुरुज असून आजही तोफेच्या भोकांमधून आपल्याला अंजनवेलच्या खाडीचं अतिशय नयनरम्य दृश्य येथून पाहावयास मिळतं. येथील समुद्राचा नजारा व हिरवीगार झाडी आपलं मन निश्चितच मोहून टाकते. तर अशा रीतीने आपण स्थळदर्शन पुढे चालू ठेवून आता किल्ल्याच्या उताराकडे असणाऱ्या माचीच्या किंवा पडकोटाच्या भागात आलेलो आहोत. येथे आपल्याला पहिल्यांदा ही विहीर दृष्टिक्षेपात पडते. या विहिरीच्या आजूबाजूलाच आपल्याला पडकोटातील विविध घरांची आणि वाड्यांची जोती म्हणजेच पायाची बांधकामं दिसतात.
सिद्दी रसूल याकूत खान ह्याने जेव्हा 1696 साली हा किल्ला जिंकला तेव्हा पडकोटाचे बांधकाम केले असं बहुतेक इतिहासकारांचं मत आहे। हा जो आपला किल्ला आहे अंजनवेलचा, त्याच्या समुद्राकडील आणि खाडीच्या बाजूकडील भव्य अशा उतारावर प्रचंड जंगल माजले आहे आणि दुर्दैवाने ह्या जंगलामध्ये ह्या किल्ल्याच्या पडकोटाचे खूप सारे अवशेष आपल्याला जेथे तेथे पाहावयास मिळतात। बऱ्याच ठिकाणी उद्ध्वस्त तटबंदी आणि त्याला असलेले तोफा बंदुकांचे झरोके दर्शन देतात। अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अंजनवेलचा हा किल्ला खाजगी जमीन मालकांच्या ताब्यात असल्यामुळे सरकार येथे फारसं लक्ष देत नाही आणि ह्या ऐतिहासिक अवशेषांची प्रचंड उपेक्षा सुरू आहे। माझी अशी सर्व अथॉरिटीजना विनंती आहे की काहीही करावं पण ह्या ऐतिहासिक वास्तू जपता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं। इसवी सन 1744 साली तुळाजी आंग्रे ह्यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी लावलेल्या पैजेच्या विड्याप्रमाणे अंजनवेलचा किल्ला जिंकून घेतला व स्वराज्यात दाखल केला। पुढे 1755 सालच्या अखेरपर्यंत हा किल्ला आंग्र्यांच्याच ताब्यात होता। तर मित्रांनो, यापुढे मात्र बाणकोटप्रमाणे ह्या किल्ल्याच्या इतिहासातील एक दुर्दैवी घटना आता मी तुम्हाला सांगणार आहे, पण ह्याची पार्श्वभूमी मात्र 1733 पासूनच तयार होत होती। नौदलाचे सरखेल वजारतमा आप कान्होजी आंग्रे यांना छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांनी कोकणची सरसुभेदारी वंशपरंपरेने बहाल केली। पुढे 1729 साली कान्होजी आंग्रे यांचा स्वर्गवास झाला। त्यांच्या पुढचे सरखेल 1729 ते 1733 हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र शेखोजी आंग्रे झाले। त्यांच्या काळात देखील मराठा नौदल एकसंध राहिले व आंग्रे जहागीरसुद्धा मराठा साम्राज्यातली एक महत्त्वाची जहागीर राहिली। पुढे मात्र कान्होजींच्या मुलांमध्ये भाऊबंदकी माजली। मानाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, येसजी आंग्रे आणि धोंडजी आंग्रे हे सर्वच सरखेल पदावर दावा सांगू लागले। याचा फायदा छत्रपतींच्या पेशव्यांनी घेतला आणि त्यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी दुही कमी कशी होईल हे पाहण्यापेक्षा ही दुही वाढेल कशी तेथे लक्ष दिले। मराठा राज्याचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी थोडी समजदारी दाखवत भावांमध्ये समेट घडवला असता तर आज इतिहास काही वेगळाच दिसला असता। पण 1733 साली ही भांडणे थांबत नाहीत हे पाहून बाजीरावांनी आंग्रे जहागीर उत्तर आणि दक्षिण विभाजित केली। कुलाबा ते बाणकोट मानाजी आंग्रेंकडे, सुवर्णदुर्ग ते देवगड संभाजी आंग्रेंकडे, वजारतमा आब हा खिताब मानाजी आंग्रेंकडे तर सरखेल हा किताब संभाजी आंग्रेंकडे आले। त्यामुळे मराठा नौदल शक्ती मात्र विभाजित झाली आणि याचाच फायदा पुढे फिरंगी आणि इंग्रजांनी घेतला। पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात ही भावकीची भांडणे विकोपाला गेली। मानाजी स्वभावाने थोडे मवाळ होते तर संभाजी उग्र होते, त्यामुळे लढाया, गटबाजी, राजकारणे ह्याला ऊत आला। सातारा आणि पुणे दरबारातून हे थांबवण्याऐवजी वाढेल कसे आणि स्वतःचा स्वार्थ कसा साधला जाईल हेच बघण्यात आले। 1744च्या अखेरीस संभाजी सरखेलांचा स्वर्गवास झाला। तेव्हा पुढचे सरखेल म्हणून मानाजी व तुळाजींनी दावा ठोकला। तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी अंजनवेल व गोवळकोटची पैज लावली। पराक्रमी तुळाजी आंग्रे यांनी पैज जिंकून सरखेल पद मिळवलं। तुळाजी हे संभाजीहून उग्र आणि पराक्रमी होते। नानासाहेब पेशव्यांनी त्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पेशव्यांची सत्ता जुमानली नाही। येथून मराठा साम्राज्याची केंद्रसत्ता व स्थानिक आंग्रे जहागीर यांची सत्ता ह्याच्यात चुरस सुरू झाली। तुळाजी आंग्रे आपली सत्ता वाढवण्याच्या भरात शेजारच्या वाडीकर सावंतांशी, विशाळगडांच्या पंतप्रतिनिधींशी, स्वतःचा भाऊ मानाजी आंग्रे यांच्याशी वाकड्यात जाऊ लागले। तंटे, भांडणे, अंतर्गत लढाया सुरू झाल्या। केंद्र सत्तेला दिला जाणारा वार्षिक कर भरण्याची देखील टाळाटाळ होऊ लागली। मराठ्यांचे कट्टर शत्रू म्हणजे टोपेकर इंग्रज आणि फिरंगी पोर्तुगीज ज्यांना विरोध करण्यासाठी नौदल बनवले त्यांच्याचकडे मदत मागितली जाऊ लागली। तुळाजींनी गोवेकर पोर्तुगीजांची संधान बांधले तर नाना पेशव्यांनी मुंबईकर इंग्रजांशी गठबंधन केले। शाहू महाराजांकडनं समजपत्र जाऊनसुद्धा तुळाजी आंग्रे फारसे ऐकेनासे झाले। तेव्हा कावेबाज नानासाहेब पेशवे यांनी कोकणात प्रभाव वाढवण्यासाठी हे एक निमित्तच साधलं। छत्रपती शाहू महाराजांच्या स्वर्गवासानंतर पेशवे कार्यकारी प्रमुख झाले आणि मराठा साम्राज्याचे जवळजवळ प्रमुख बनले आणि ही तेढ त्याच दरम्यान प्रचंड वाढली।
अखेरीस 1755च्या अखेरीला आणि 1756च्या सुरुवातीला इंग्रज आणि नानासाहेब पेशवे यांच्यात करार होऊन तुळाजी आंग्रे यांना संपवण्यासाठी मोहीम सुरू झाली, ज्यात इंग्रजी आरमार सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग येथे आक्रमण करून गेले आणि पेशव्यांच्या फौजा तुळाजी आंग्रेंचे किनारी दुर्ग जिंकत पुढे आंग्र्यांची जहागीर संपवत गेल्या। ह्याच मोहिमेत गोपाळगडाचा किल्ला 1756 साली पेशव्यांचे कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी जिंकून घेतला आणि पुढे हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात राहिला। तर अशा रीतीने मराठ्यांच्या इतिहासातले हे एक दुर्दैवी प्रकरण आहे। आता ह्या प्रकरणाला अनेक पदर आहेत आणि ह्याच्याविषयी इतिहासकारांची विविध मते आहेत। दोन ठळक मतप्रवाह असे आहेत की नानासाहेब पेशवे बरोबर होते आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की तुळाजी आंग्रे हे बरोबर होते। कोण बरोबर होते किंवा कोण चूक होते हे काही मी सांगू शकत नाही। इतिहास मात्र हा असा घडला आणि ह्या दुर्दैवी इतिहासाच्या घटनेमुळे मराठा साम्राज्याचे मात्र खूपच नुकसान झाले। इतिहासामधली ही दुर्दैवी घटना जाणून घेतल्यानंतर आता आपण पडकोटातील एका महत्त्वाच्या स्थलदर्शनाकडे वळूया। मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा गूगलवर असलेल्या किल्ल्यांच्या जी छायाचित्र आहे त्याच्यामध्ये किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची 2 की 3च मुख्य चित्र बघितली असेल, जी बाले किल्ल्यामध्ये आहे। आम्ही आज तुम्हाला कदाचित यूट्यूबवर हे पहिल्यांदाच असू शकेल, म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण माझ्या पाहण्यात तरी हे समुद्राच्या बाजूला असलेलं किल्ल्याचं दार आलेलं नाही। त्यामुळे मी तुम्हाला हे एक नवीन प्रकारचं वास्तुशास्त्राचं वैभव जे या आपल्या गोपाळगडाने इथे आपल्या उराशी दडवून ठेवलं आहे ते दाखवू इच्छितो। असं मानण्यात येतं की ह्या बाजूला जेथे वासिष्ठी नदी अरेबियन समुद्राला मिळते तेथे सुद्धा अंजनवेलचे धक्के होते आणि येथून मोठी जहाजं इथे ह्या धक्क्यापाशी आहेत आणि इथून सामान ह्या किल्ल्यामध्ये चढवलं जाईल। अर्थात हा मी केवळ अंदाज वर्तवू शकतो, कारण हा दरवाजा सामान्य नाही आहे। ह्याच्या पाठी मात्र मी तुम्हाला खात्रीशीर कारण देऊ शकतो, ते म्हणजे हे ह्या दारावर अत्यंत सुंदर असं शरभाचं चित्र कोरलेलं आहे। तुम्ही जर नीट बघितलं तर त्याचे पंजे, त्याचे दात, त्या शरभाच्या वर असलेलं शिंग, त्याची आयाळ, त्याने रुबाबाने आपली जी शेपटी पसरवली आहे ती, ह्याचा दिमाग आणि डौल काही आवरच आहे। तुम्हाला इतकं दिमागदार शरभाचं शिल्प सहसा किल्ल्यावर दिसणार नाही। ते ह्या गोपाळगड किल्ल्याच्या ह्या समुद्राकडच्या दरवाजामध्ये जतन केलेलं आहे। दुर्दैवाने सर्वभक्षी काळाने आपल्या वृक्षाच्या मुळ्या पसरून ह्या बाजूचा शरभ गिळंकृत केलेला आहे, पण नशिबाने आपण हा शरभ मात्र बघू शकतो। ह्या दाराची अजून एक खासियत म्हणजे हे दार संपूर्णपणे असं तुम्ही बघू शकता, हे कदाचित आर्च स्टोनने बनवलं असावं आणि याचा की स्टोन असावा। आणि जसं जसं आपण ह्या दारात जातो तसं तसं आपल्याला ह्या दाराची अजून वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्य बघायला मिळतात। जसं की हे दार असं आत जाऊन पूर्ण काटकोनात वळवून म्हणजे एल शेपमध्ये रचण्यात आलेलं आहे आणि आता मात्र ह्या दारामध्ये प्रचंड माती आणि दगड भरल्याने अर्ध्याहून जास्ती ढिगारा जमला आहे, पण कदाचित एकेकाळी इथे छप्पर असण्याची शक्यता आहे। आणि जेव्हा आपण आत येतो तेव्हा आपल्याला येथे ह्या दाराच्या देवड्या दिसतात, अर्थात एकेकाळी या संपूर्ण भागावर छप्पर असावे। आणि येथून आपण जेव्हा अजून आत येतो तेव्हा आपल्याला वास्तुशास्त्राचं अजून छानसं रूप बघायला मिळतं। तुम्हाला इथे खिडकी दिसते आणि जेव्हा आपण या खिडकीतनं आत डोकावून बघतो तेव्हा आपल्याला एक छप्पर असणारी सुंदर अशी इमारत दिसते। जेव्हा आपण हे इमारत आतमध्ये बघतो तेव्हा आपल्याला त्याचं छप्पर आणि छपरात असलेली खिडकी दिसते। कदाचित हे धान्याचं कोठार असावं असा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो। मी हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण जहाजातनं येणारं धान्य किंवा असंच जे मौल्यवान सामान आहे ते इथे साठवण्यात येत असावं आणि गरजेनुसार ते छपरावर असलेल्या खिडकीतनं काढण्यात येत असावं असा अंदाज करता येतो। कारण या खोलीला चौतर्फा कुठूनही प्रवेश करण्यासाठी जागा नाही, एक इथून आहे आणि एक वरून आहे। तर अशा रीतीने ह्या आपला जो गोपाळगड आहे ह्याचा हा अनोखा असा दरवाजा आहे। तर अशा रीतीने आपण हे वास्तुवैभव बघितलं। आता आपण पुढच्या वास्तुवैभवाकडे वळूया। इसवी सन 1755च्या अखेरीस आंग्रे यांच्या विरुद्ध पेशव्यांनी आणि इंग्रजांनी केलेल्या संयुक्त मोहिमेवेळी हा जो किल्ला आहे अंजनवेलचा तो पेशव्यांच्या फौजांनी जिंकून घेतला। त्यासंबंधीची पत्रातली नोंद मराठा दप्तराच्या खंड क्रमांक 24 पान क्रमांक 118 वरील पत्र क्रमांक 120 सापडते।
हे पत्र 20 जानेवारी 1756 सालचे आहे. तर ह्या पत्रातील उतारा पुढील प्रमाणे: अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जावजी गवळी स्नेहांकित रामजी महादेव आशीर्वाद विनंती उपरी विशेष कुशल जाणून स्वकीय लिहित गेले पाहिजे. आम्हाकडील सरदार राजश्री मोराजी शिंदे व राणोजी बलकवडे व नारो त्रिंबक यांनी अंजनवेलीस मोर्चे दिले. इतक्यात राजश्री महिपतराव कवडे व हरी दामोदर आले आणि त्यांनी चौबुर्जी घेतली. अंजनवेलचा किल्ला जेर केला. पुढे हल्ला करून घ्यावा ह्या विचारे आम्ही तेथे आलो. मोत्याजीराव विचारे आंग्र्यांकडील सरदार यांनी झुंजाची शर्थ केली. निरोप झाला तेव्हा कौल घेतला. 14 रबीला खरी निशाण घेऊन किल्ला हस्तगत केला. गोवळकोट फते झाल्याची पत्रे आताच आली. जय विजय गडास शहदेवयास लोक पाठविले आहेत. बहुत काय लिहिणे ही विनंती जाणीजे. अशा रीतीने ह्या पत्रातनं आपल्याला अंजनवेलच्या किल्ल्यावर पेशव्यांनी मिळवलेल्या विजयाची माहिती कळते. इथेच मी तुम्हाला अंजनवेलच्या सुभेदारांची यादी देखील सांगतो. आपण बघत आलेल्या इतिहासाप्रमाणे इसवी सनाच्या 1697 साली सिद्दी कासिम याकूत खान जंजिरेकर नवाब ह्यांनी हा किल्ला प्रथमतः जंजिऱ्यासाठी जिंकून घेतलेला. तेव्हापासनं पहिला सुभेदार म्हणून आजम सिद्दी खानची नेमणूक झाली. त्यानंतर येथे धर्मा सावंत आले. त्याच्यानंतर गुलाबराव निगुडकरांची नेमणूक झाली. त्याच्यानंतर हिरबाराव दळवी. त्याच्यानंतर सिद्दी सात हा सगळ्यात प्रसिद्ध सिद्ध्यांचा सुभेदार होता, जो 1720 ते 1735 पर्यंत या किल्ल्याचा मुख्य कारभारी होता. त्याच्यानंतर सिद्दी शेख अमलगी नावाचा सुभेदार येथे आला. त्याच्यानंतर सिद्दी वढेल आणि शेवटचा सिद्दी सुभेदार होता सिद्दी याकूत खान. ह्याच्यानंतर 1744च्या अखेरीला तुळाजी आंग्रे सरखेल हा गड मराठ्यांच्या स्वराज्यात आणतात आणि इकडचा जो सिद्ध्यांचा सुभा आहे हा सुभा मात्र येथून विसर्जित केला जातो आणि सुभे अंजनवेल मराठ्यांचा सुभा सुवर्णदुर्गाच्या अखत्यारीत जातो. त्याच्यापुढे 1756 पर्यंत येथे कोणकोण सुभेदार होते याची मात्र नोंद सापडत नाही. पण 1756 नंतर गोपाळगड हा परत पेशव्यांच्या ताब्यात जातो. त्याच्यानंतर 1756 पासून ते 1766 पर्यंत हा जो मुख्य सुभा असतो सुवर्णदुर्गाचा त्याचे डेप्युटी सुभेदार म्हणजे नायब सुभेदार येथे अंजनवेलला बसत असत, येथून कारभार हाकत असत. तर पहिले सुभेदार नायब सुभेदार म्हणून नारो कृष्ण हे 1754 ते 1766 होते. त्याच्यानंतर पुढील नायब सुभेदार म्हणून गोविंद हरी गोखले यांची नेमणूक झाली आणि ह्या अंजनवेलचे जे नायब सुभेदार होते त्याच्या पुढचे आणि शेवटचे ते यशवंतराव ढवळे म्हणून होते. अशा रीतीने जो सुवर्णदुर्ग म्हणजे त्या काळचा जिल्हा सुवर्णदुर्ग ह्याचे डेप्युटी कलेक्टर आजच्या भाषेत म्हटलं गेलं तर हरकत नाही, तर तसं डेप्युटी सुभेदार म्हणजे नायब सुभेदार अंजनवेलच्या किल्ल्यातनं मराठ्यांचा राज्यकारभार करत असत. ज्याप्रमाणे येथे जरी उपकलेक्टर म्हणजे नायब सुभेदारांचं कार्यालय होतं, तसंच हा जो अंजनवेल आहे जसा आज रत्नागिरी जिल्ह्यातला गुहागर तालुका आहे तसा त्या काळी अंजनवेल तालुका होता. गुहागर हे तालुका मुख्यालय नसून तालुक्याचं मुख्यालय अंजनवेलला असायचं. त्यामुळे तालुक्याचे आजचे तहसीलदार म्हणजे त्या काळचे मराठ्यांचे मामलेदार पद देखील ह्याच किल्ल्यातनं आपले कार्यालय चालवत असे. तर त्यांची ही यादी मराठा दरबारच्या दफ्तरात आपल्याला मिळते. ही यादी शालिवाहन शकानुसार आहे. त्यामुळे हे जे मी 1600 साल ह्याच्यात सतत सांगत जाईन ती ॲक्च्युली शालिवाहन शकाची असल्यामुळे त्याच्यात 78 वर्ष मिळवली की त्याच्यात इसवी सन येतो असं इतिहासप्रेमी रसिकांच्या माहितीसाठी मी आधीच सांगत आहे. तर पहिल्यांदी येथे 1677 शकेमध्ये रामजी महादेव बिवलकर यांची नेमणूक झाली, ती 1 वर्षासाठी होती. याच्या पुढे शके 1678मध्ये 4 वर्षासाठी चिमणाजी माणकर आलेले. त्याच्यापुढे 1682मध्ये 1 वर्षासाठी गणेश कृष्ण कानेटकरांची नेमणूक झालेली. त्याच्यापुढे 2 वर्षासाठी 1683मध्ये चिमाजी माणकरांची नेमणूक झाली. त्याच्यापुढे 1685मध्ये कृष्णाजी विश्वनाथ बर्वे आलेले. त्याच्यापुढे 1701 साली त्रिंबक कृष्ण, 1718 साली रघुनाथ बर्वे, 1719 साली बाळकृष्ण लेले आणि 1719 साली पुढे 3 वर्षासाठी
1722 सालापर्यंत रघुनाथ त्रिंबक हे ह्या जो अंजनवेलचे मामलेदार होते त्यांची पोस्टिंगची ही यादी आहे. म्हणजेच जर आपण हे इसवी सन बघितलं तर 1756 ते इसवी सन 1800पर्यंत पेशव्यांच्या काळामध्ये जेव्हा अंजनवेल होता त्या काळच्या सर्व तालुकेदार म्हणजेच मामलेदारांची ही यादी आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने 1756 पासून ते वर्तमान काळापर्यंतचा गोपाळगडाचा पुढील इतिहास व उर्वरित स्थलदर्शन आपण पुढच्या 4थ्या भागात करणार आहोत. हा भाग कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला नक्की फॉरवर्ड करा, ही आमची नम्र विनंती. धन्यवाद.